आज आपण टॅली प्राईममध्ये टॅक्सेशनच्या पार्टला आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये आपण पहिला टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे टी डी एस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस. जे काही कमिशन वगैरे होणारा जो काही बिझनेस आहे, कमिशनने होणारा बिझनेस असेल किंवा काय सॅलरी असेल, एक ठराविक लिमिट जर का क्रॉस होत असेल, खरेदी विक्री नाही, खरेदी विक्रीवरती आपण कसं GST पे करतो, तर TDS हा कोणत्या पेमेंटवरती लागतो बघा. सॅलरीवरती आहे, प्रोफेशनल फीज असेल, कॉन्ट्रॅक्टरची फीज असेल, रेंट्स असतील, कमिशन्स असेल, एक ठराविक लिमिटपेक्षा जर का जास्त गेला तर त्याला काही सेक्शन्स आहेत. त्या सेक्शननुसार आपल्याला काय करावं लागतो, TDS कट करून गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. आता TDS म्हणजे नेमकी काय बघा, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस आहे. हा एक टॅक्स कट करून तो आपल्याला गव्हर्नमेंटला पे केला जातो आणि तो या पेमेंटवरती आपल्याला कट करावा लागतो. जसं की लॉटरी वगैरे जर का असेल तर गव्हर्नमेंट आपल्याकडून TDS कट करून घेते आणि उरलेले पैसे आपल्या अकाउंटवरती ट्रान्सफर करते. तर तो TDS आपण टॅलीमध्ये कशी एंट्री मारायची त्याची ती शिकणार आहोत. TDS भरला जातो तो म्हणजे तुमच्या इन्कम टॅक्स वेबसाईटवरती. हा बघा, इथे इन्कम टॅक्स वेबसाईट आहे, ह्याच्यावरती आपण TDS 281 असा ऑनलाईन चलन भरायचा असतो. तो कसा भरायचा त्याची स्टेप मी इथे स्टेप बाय स्टेप मेन्शन केलेले आहे, यानुसार आपण पे करू शकतो. तर आपण याच्यावरती TDS भरल्यानंतर आपल्याला त्याची एंट्री टॅलीमध्ये करून घ्यायची असते. तर ती टॅलीमध्ये कशी करायची त्याच्यासाठी दोन उदाहरणं बघा दिलेले आहेत. फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिस आहे. एखाद्या कंपनीमध्ये एखादी सर्व्हिस आपण देत असू, एखादी पर्टिक्युलर कंपनी सर्व्हिस देत असेल एखाद्या कंपनीसाठी, तर त्या सर्व्हिसचा जर का 194 या सेक्शननुसार जर का 30,000 पेक्षा जास्त इन्कम गेला तर त्याच्यावरती 7.5% कट करून काय करायचं आहे, गव्हर्नमेंटला पे करायचे. आणि सेकंडवाला एक सॅलरी पर्सन आहे. सपोज पकडा मंथली जर का 60,000ची सॅलरीची लिमिट आहे, ही जर का क्रॉस झाली तर 192B सेक्शननुसार, हे काही सेक्शन्स आहेत, TDS कट करण्यासाठी सेक्शनची गरज असते आणि भरपूर सारे असे सेक्शन्स आहेत. तुम्ही जर का इंटरनेटवरती सर्च केला तर आपल्याला सेक्शन भरपूर सारे मिळतील. तर या दोन उदाहरणं मी तुम्हाला दाखवतोय की या सेक्शननुसार आपण काय करू शकतो, 10% कट करायचा आहे TDS आणि तो आपल्याला काय करायचा आहे, गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे TDS वरती काही तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. TDSचा फुल फॉर्म काय आहे, म्हणजे TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस. जे काही सोर्सेस आहेत त्याच्यावरती टॅक्स डिडक्ट करणे. कुठे वापरला जातो, कसा वापरला जातो. त्याच्यानंतर 281 चलन असतं, त्याच्याबद्दल विचारलं जातं. आता 281 चलन म्हणजे नेमकी काय बघा, हा TDS किंवा TCS भरण्यासाठीचा जो चलन आहे त्याचं नाव आहे 281. सॅलरी TDS आहे, कॉन्ट्रॅक्टर TDS आहे, प्रोफेशनल फीज TDS आहे, हे भरले जातात. हे टॅलीमध्ये सुद्धा जनरेट केले जातात, पण त्यासाठी आपल्याला टॅलीचा हा सिल्वर, गोल्ड किंवा प्रीमियम व्हर्जन आपल्याला यूज करावा लागतो. हे आपल्याकडे एज्युकेशन व्हर्जन्समध्ये आपण आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हा 281 चलन भरता येणार नाही टॅलीवरती, पण आपण बँकेमध्ये जाऊन भरू शकतो. ओके, तर आपल्याला ही दोन उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपण आता TDS मध्ये शिकूया. टॅक्सेशन मधला आपला पहिला पार्ट आहे, त्याचं नाव आहे TDS म्हणून. ओके, चला इथे बघा म्हटलेलं आहे TDS चे मेन फीचर्स काय काय. TDS मध्ये फ्लो कसा असेल बघा, टॅलीमध्ये TDSचा पहिले आपल्याला काही लेजर्स बनवावे लागतील. एक्सपेन्सेस एंट्री करताना TDS डिडक्ट केला जातो. पार्टीला फुल अमाऊंट आपण देत नाही, TDS वजा करून पेमेंट केला जातो एखाद्या पार्टीला, ते आपण आता पुढे शिकणारच आहोत. TDS पेबल अकाउंटमध्ये रक्कम जमा होते, TDSच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा केली जाते. ही TDS रक्कम गव्हर्नमेंटला पे केली जाते. TDS गव्हर्नमेंटला पे होतो, जसं की आपण GSTच्या पार्टमध्ये शिकलो होतो. GST कसा पे केला जातो त्याच पद्धतीने. आणि TDS रिटर्नसाठी हे फॉर्म आहेत 26Q 24Q, पुढे आपल्याला ते बघायचे आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप त्याची एंट्री करायला सुरुवात करूया. बघा, त्याची लेजर्स वगैरे आपल्याला बनवायचे. ही दोन उदाहरणं आहेत आपल्याकडे, फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिस आणि सॅलरीचे आहे. तर आपण ह्या दोन्हींची लेजर्स पहिली बनवून घेऊ. त्यासाठी TDSची आपल्याला पहिली सेटिंग ऑन करावी लागेल. म्हणून आपण टॅलीवरती आलेलो, टॅली प्राईममध्ये F11 टॅक्सेशन या पार्ट मधला पहिला आपण शिकतो. GST ऑलरेडी आपण बघितलेला आहे, CGST, SGST, IGST वगैरे. आपण IGSTचे अजून सुद्धा शेवटला या टॅक्सेशनच्या पार्टमध्ये उदाहरणं घेणार आहोत, त्याच्यामध्ये सेस वगैरे सगळ्या गोष्टी येतील. तर TDS या पोर्शनला आपल्याला यस करायचं आहे. आपल्यासमोर काही नंबर मागतोय, कंपनी TDS डिडक्टेची डिटेल्स मागते, तर टॅन नंबर द्यायचा आहे. टॅन नंबर आपल्याला आपली कंपनी प्रोव्हाइड करेल. TDSचा टॅन नंबर द्यायचा. सपोज पकडा इथे एक सॅम्पलसाठी मी टॅन नंबर घेतोय VIN 0, त्याच्यानंतर
1 2 3 4 5 आणि ए. हा आपण एक टॅन नंबर टाकला. त्याच्यानंतर डिडक्टिव्ह टाईप आहे, एक कंपनी आणि इंडिव्हिज्युअल आहे. स्वतंत्र करताय की कंपनीकडून करताय ते आहे, तर आपण कंपनीकडून मेन्शन करू. ब्रांच डिव्हिजन आपण टाकू, सपोज पकडा आपण रत्नागिरी ब्रांच टाकू. सेट अल्टर डिटेल्स ऑफ पर्सन रिस्पॉन्सिबल, येस करायचे आणि इथे आपण आपली डिटेल्स मेन्शन करू शकतो. आपलं नाव, सन ऑफ डॉटर्स ऑफ आपल्या वडिलांचं नाव, डेजिग्नेशन, कोणत्या पदावरती आपण काम करत आहोत, पॅन नंबर, आपल्या ॲड्रेससाठी आपला ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर वगैरे, हे सगळ्या गोष्टी टाकून काय करायच्यात आपल्याला, बघा, ऑल द अबव डिटेल्स विल बी यूज इन चलन. हे चलनवरती ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातील, म्हणून हे मेन्शन भरायची आणि कंट्रोल एने ॲक्सेप्ट करून घ्यायची. ओके, हे लिमिट्स वगैरे आहेत सेट करायचं. सध्या इथे आपल्याला याची काही गरज नाही आहे. कंट्रोल एने ॲक्सेप्ट करू. स्टॉक आयटम्सवरती काय TDS वगैरे लावायचा नाही आहे. कंट्रोल एने ॲक्सेप्ट करू. ओके, आता आपण सेटिंग ऑन करून घेतली, टॅन नंबर वगैरे टाकला. आता आपलं पहिलं जे एक्झाम्पल आहे, ज्याचं आहे फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेसचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काही लेजर्स बनवूया. पहिलं लेजर आपल्याला तयार करायचं आहे ऑडिट फीज. याला आपण काय म्हणणार आहोत, ऑडिट फीज म्हणणार आहोत. तर आपण पहिलं लेजर तयार करू, क्रिएट लेजर ऑडिट फीज. त्या प्रोफेशनल सर्व्हिसेसला आपण ऑडिट फीज असं म्हणू. अंडरमध्ये हा सर्व्हिसेस आहे, तो आपला एक्सपेन्सेस होणार आहे, म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि TDSच्या ठिकाणी सेट अल्टर अदर स्टेटसच्या डिटेल्सला यस करायचं. इथे आल्याच्या नंतर TDS ॲप्लिकेबल करायचं, TDS ॲप्लिकेबल. ओके, नेचर ऑफ पेमेंट विचारत आहे. पेमेंटचं नेचर काय आहे, तर पेमेंटचं नेचर आहे फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस म्हणून. Alt+C तयार करायचं आहे. प्रोफेशनल सर्व्हिस, त्याचं सेक्शन आपल्याला काय दिलंय, 194J सेक्शन आहे, 194J. ओके, पेमेंट कोड शेवटचे 94 टाकू. विथ पॅन 7.5% आपल्याला काय करायचं आहे, TDS कट करायचं आहे. जर का पॅन कार्ड नसेल तर 20% सुद्धा TDS कट होतो, लक्षात ठेवा. त्यासाठी 7.5% आपल्याला इथे एक लिमिट दिलेली आहे की किती अमाऊंटवरती गेल्याच्या नंतर 7.5% कट करायचा आहे. तर सपोज पकडा 30,000ची एक लिमिट आहे. सपोज पकडा त्या सर्व्हिसचा इन्कम जर का 30,000 अबव जात असेल तर 7.5% TDS होणार. त्याच्या आतमध्ये असेल तर नो टॅक्स. ॲक्सेप्ट, कंट्रोल एने ॲक्सेप्ट करून घेऊ. फर्स्ट लेजर झालं, त्याचं नेचर ऑफ पेमेंट सुद्धा आपण तयार केला. सेकंड उदाहरणासाठी सेकंड लेजर आहे बघा. आपण पहिलं लेजर बनवून घेऊ, नंतर मग आपण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो. सेकंड उदाहरणाचं लेजर आहे, म्हणजे ॲट अ वन टाइम आपण दोन्ही एंट्र्या करू शकतो. सॅलरीसाठी आहे, त्याचा आपल्याला लेजर तयार करायचं आहे मंथली सॅलरी म्हणून. तर डिरेक्टली आपण इथे सॅलरी अकाउंट मेन्शन करू शकतो. सॅलरी ACC टाकतो मी, कारण ऑलरेडी माझ्याकडे सॅलरी अकाउंट तयार असेल म्हणून. सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण टाकू. त्याच्यानंतर येस करायचं, TDS ॲप्लिकेबल करायचा. नेचर ऑफ पेमेंट तयार करायचं आहे मंथली सॅलरी. हे पेमेंटचं नेचर काय आहे, तर मंथली सॅलरी म्हणून नेचर ऑफ पेमेंट आहे. याचा सेक्शन काय दिलेलं आहे बघा, याचा सेक्शन आहे 192B. 192B. ओके, पेमेंट कोड आहे 92. हे सेक्शन्स आहेत, इंटरनेटला आपल्याला मिळून जातील. जर का आपण CAच्या हाताखाली वगैरे काम करत असू तर तिथे आपल्याला हे काम करावं लागतं. TDS साठी ते ऑनलाईन पे केला जातो, पण त्याची एंट्री आपण टॅलीमध्ये कशी मारायची ते आपण शिकणार आहोत. ओके, इथे 10% आपण कट करणार आहोत. जर का त्याची लिमिट 60,000 पेक्षा जास्त गेली मंथली तर त्याच्या पेमेंटमधून 10% कट होऊन गव्हर्नमेंटला आपल्याला पे करायचे. ओके, दोन लेजर झाली दोन्ही उदाहरणाची. त्याच्यानंतर आपण नेचर ऑफ पेमेंट झालेलं आहे आपलं. आता काही लेजर्स टॅक्सेशनसाठी काही लेजर्स तयार करायचे, जसं की इथे दाखवलं आहे बघा. लेजर्समध्ये TDS लेजर झाले, TDS पेबलची लेजर आता आपण तयार करणार आहोत. नेचर ऑफ पेमेंट झालं आणि ऑटो TDS कॅल्क्युलेशनसाठीची जी लागणारी लेजर्स आहेत ती आता आपण तयार करतो. कोणती, ऑटो TDS कॅल्क्युलेशनसाठी. तर आपला सपोज पकडा TDS पहिला लागणार आहे, TDS ऑन ऑडिट फीज वरती लागेल, म्हणून TDS ऑन ऑडिट फीज हे ऑटो कॅल्क्युलेट होणार आहे. जसं आपण GSTचे बनवतो ना थोडक्यात, CGST SGST, तसाच प्रकार आहे हा. TDS ऑन ऑडिट फीज. टॅक्सेशनची लेजर आहेत म्हणून ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप TDS. ओके, आणि याचं नेचर सिलेक्ट करून घ्यायचं.
ऑडिट फीज ही प्रोफेशनल सर्व्हिसेससाठी आहे म्हणून ते टाकलं. नेक्स्ट आहे TDS ऑन सॅलरी. TDS ऑन सॅलरी, ड्युटीज अँड टॅक्सेस, TDS, आणि इथे मंथली सॅलरीसाठी आपण त्याचं नेचर ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे ही जी काय स्टेप्स आहेत, ही जी काय लेजर्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे. TDS मध्ये TDSचे मेन फीचर्सची लेजर्स ही बनतात. लेजर्स आपण आता नंतर बनवून घेणार आहोत. नेचर ऑफ पेमेंट झाली, ऑटो TDS झालं, आणि आता आपण वळूया TDS लेजर, म्हणजे ज्यांना आपल्याला TDS लावायचं आहे ते TDS पेबल कोण आहेत ते आपण आता बनवून घेऊ, म्हणजे आपली थोडक्यात पार्टी. तर विजय मार्केटिंग आहे आणि संजय मेहता आहे, यांच्या पेमेंटमध्ये आपण कट करणार आहोत. ओके, सन्ड्री क्रेडिटर्स आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड होते. ओके, TDS येस. डिडक्टी टाईप, तो व्यक्ती कोण आहे तो टाकायचा. सपोज पकडा इथे तो असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, असोसिएशनचा माणूस आहे. ओके, येस. इथे नेचर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचं. तर नेचर आहे पंकज कोण आहे तो आपण TDS आपण दिला विजय मार्केटिंग वाला. ओके, म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे. त्याच्यानंतर तो फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस देतोय. ओके, एंड ऑफ लिस्ट. येस. पॅन नंबर कंपल्सरी देणं आहे, पॅन नंबर शिवाय TDS कट होणार नाही. तो कंपल्सरी द्यायचा, नाही तर 20% सुद्धा कट होतो किंवा आपला TDSच कट होणार नाही. म्हणून आपण इथे एक सॅम्पल पॅन नंबर देऊ. ओके, येस. ओके, आता हे GSTचं आहे. जर का त्याचं रजिस्ट्रेशन रेग्युलरमध्ये असेल, कंपोजिशनमध्ये असेल तर तुम्ही मेन्शन करू शकता रेग्युलर. ठीक आहे, कंट्रोल ने आपण ऍक्सेप्ट करून घेऊ. ओके, सेकंड आपली पार्टी आहे ती म्हणजे कोण आहे, संजय मेहता म्हणून आहे. क्रिएटर, येस. हा व्यक्ती कोण आहे, तर हा व्यक्ती इंडिव्हिज्युअल HUF रेसिडेंट आहे, तर ते टाकू शकतो आपण. जे आपल्या ही कंपनीकडून आपल्या डिटेल्स मिळणार आहे. मंथली सॅलरी, पॅन नंबर. ठीक आहे, पॅन नंबर आपण सेम टाकू मग असंच, थोडासा जरा त्याच्यात बदल करू. येस, पॅन नंबर कंपल्सरी द्यायचा, कंट्रोल ने ऍक्सेप्ट करायचा. TDS साठी आपण काय केलं, TDS पेबल लेजर बनवली. TDS लेजर्स आहेत जे पेबल्स आहेत, ते म्हणजे जे देणार आहेत ते कट होणार आहेत त्यांच्या पेमेंटमधून, ती लेजर्स बनवली. नेचर ऑफ पेमेंट झालं, TDS ऑटो TDS कॅल्क्युलेशनसाठी लेजर बनवून झाली, आणि आता आपण ही बनवली. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण याच्या एंट्र्या करूया. आता TDSच्या एंट्र्या मेनली होतात, आपण जर्नलमध्ये त्याच्या कॅल्क्युलेट करणार आहोत आणि नंतर मग आपण त्या पेमेंट करणार आहोत. तर वाउचरमध्ये जायचं आहे, जर्नल F7 जर्नल. F7 जर्नलमध्ये आल्याच्या नंतर आपण इथे रेफरन्स नंबर सपोज पकडा 1 2 3 टाकू. ओके, पहिलं आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज आपण ठरवली होती सपोज पकडा 30,000ची, बट त्याची लिमिट जाते 50,000 रुपये. 50,000 रुपयाची त्याची लिमिट जाते. त्याच्यानंतर कोणाचा आहे ते, तर तो आहे विजय मार्केटिंगचा. ओके, आता हे 50 याच्यावरती ते क्रिएट आपल्याला करावं लागेल तरच कट होईल ते. बघा, क्रिएट केल्यावरती ते ऑटोमॅटिकली 46,250 रुपये आलेले आहेत. म्हणजे काय झालं, ह्याच्यावरती 7.5% कट झालेला आहे. जो आपण लिमिट ठेवली होती 30,000ची, 30,000च्या वरती त्याचे पैसे जात आहे सर्व्हिसेसचा, म्हणून 7.5% कट झाला. बघा, हा जो कट झालेला पेमेंट आहे तो ऑटो डिडक्शन होण्यासाठी आपण, हा बघा इथे ऑटो डिडक्शन झालाय 3,750. तो पेमेंट आपण म्हणतोय TDS ऑन ऑडिट फीज, आपण जे लेजर बनवलं होतं तो या ठिकाणी टाकायचं. 3,750 हे द्यायच्यात आपल्याला, गव्हर्नमेंटला पे करायच्यात. एकाचं कॅल्क्युलेशन झालं. याच पद्धतीने सेकंड आपली जी पार्टी आहे तिचं सुद्धा कॅल्क्युलेशन करून घेऊ. डेबिटमध्ये याला म्हणू आपण, जसं की आपण तिथे बनवलं होतं ऑडिट फीज आणि त्याचबरोबर सॅलरी अकाउंट म्हणून बनवलं होतं. बघा हे वाला, ते टाकलं. याची सॅलरी सपोज पकडा 75,000 झाली. आपण लिमिट ठेवली होती 60,000ची, 75,000 त्याची सॅलरी झाली आहे. कोण आहे तो व्यक्ती, तर तो व्यक्ती आहे संजय मेहता.
ऑटोमॅटिकली 67,500 म्हणजे 10% कट झाली बघा. ऑटो डिडक्ट केली जाते, टॅली ऑटो डिडक्ट होणार आहे ते. त्याच्यासाठी आपण लेजर बनवला होता TDS ऑन सॅलरी म्हणून. बघा ही सुद्धा ऑटो डिडक्ट झालेली आहे. ही द्यायची आहे गव्हर्नमेंटला आणि ही त्या पार्टीला पेमेंट करणार आहोत आणि ही द्यायची आहे गव्हर्नमेंटला. आपण जस्ट कॅल्क्युलेट करून घेतलाय. याचा परिणाम तुम्हाला बॅलन्स शीट्स वरती शो होईल बघा. लायबिलिटीज मध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये गेल्याच्या नंतर TDS ऑन ऑडिट फीज गव्हर्नमेंटला देणारी टोटल आणि सन्ड्री क्रेडिटर इथे तुम्हाला दोन तुमचे पार्टी मिळून जाईल. विजय मार्केटिंगला एवढे द्यायचे आहेत 46,250, त्याचबरोबर संजय मेहताला एवढे द्यायचे. तर आता आपण त्यांची लॅबिलिटी आहे ती आपण क्लिअर करून घेऊ. त्यासाठी वाउचरमध्ये जायचं. म्हणजे मी काय काय केलं बघा. त्याच्यानंतर आपण त्याची शेवट करतोय ते म्हणजे काय की ज्याचं त्याचं पेमेंट आहे ते आपण देऊन टाकू. तर गव्हर्नमेंटला देताना F5 पेमेंटच्या थ्रू आपण देऊ, बँकेच्या थ्रू देऊ. त्यासाठी बँक ऑफ इंडियाचं चलन भरणार आहोत आपण किंवा HDFCचं भरणार आहोत किंवा स्टेट बँकेचं. मॅक्स होतं आपलं ते स्टेट बँकेतून आपण करतो व्यवहार, त्याच्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँकमध्ये आपले एवढे पैसे आहेत. नसतील तर तुम्ही कॉन्ट्राच्या सहाय्याने पहिले टाकून घ्या आणि मग एंट्री करून घ्या. ओके, कारण बँकेमध्ये पैसा नसेल तर आपण कसं पाठवणार गव्हर्नमेंटला, त्याच्यामुळे पैसा बँकेमध्ये पहिला टाकून घ्यायचा. ऑलरेडी आहेत आपल्याकडे. तर पहिला आपण पेमेंट करूया. TDS ऑन ऑडिट फीज ऑटोमॅटिकली येणार आहे बघा. त्याचबरोबर TDS ऑन सॅलरी म्हणजे आपण हे गव्हर्नमेंटचं पे करून घेतलं. ओके, हे चलनच्या थ्रू आपण भरणार आहोत. ऍक्सेप्ट. त्याच्यानंतर राहिलेलं कोणाला द्यायचं आहे, तर राहिलेला आपल्याला द्यायचं आहे अजून एक लॅबिलिटी आहे ती म्हणजे पार्टीला द्यायची आहे. आणि ते आपण कॅशच्या स्वरूपात देणार असाल तर कॅशच्या स्वरूपात द्या, बँकेच्या स्वरूपात देणार असाल तर बँकेच्या स्वरूपात द्या. तर आपण इथे पहिला देऊया. सपोज पकडा कोण आहे, विजय मार्केटिंगवाला आहे, त्याला देऊ. त्याचे टोटल आहेत 46,250. पूर्णच्या पूर्ण द्या. ओके, तुम्हाला तेवढे शक्य नसेल, काही लोकांचं अर्ध आपण पेमेंट देतो अर्ध नेक्स्टला देतो, तर ते तसं इथे मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतर संजय मेहता ॲट अ वन टाइम आपण दोन्ही एंट्री घेतोय 67,500, कारण दोघांचंही आपण कॅशच्या स्वरूपामध्ये पेमेंट करतोय म्हणून नरेशन मेन्शन करून ॲक्सेप्ट करा. बघा आपली लॅबिलिटीज निघून गेलेली आहे. आता इथे तुम्हाला तुमची लॅबिलिटीज शो नाही होणार, कारण ही ऑलरेडी आपण त्यांना पे केली. गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटची दिली, त्याचबरोबर पार्टीला पार्टीची दिली. ओके, आता याचा इफेक्ट, याचा रिपोर्ट आपल्याला शो होणार आहे. डिस्प्ले अँड मोर रिपोर्ट्स, स्टेटस्टरी रिपोर्ट्स, TDS रिपोर्ट. इथे जाऊन आपल्याला याचा रिपोर्ट शो होणार. ही दोन फॉर्म्स आहेत बघा. या ठिकाणी आपल्याला शो होतं डिडक्टी किती झालं काय झालं ते सर्व. त्याचबरोबर या ठिकाणी इंट्राज आपल्याला शोधतो, टोटल वाउचर्स वगैरे आपल्याला मिळून जातील या ठिकाणी. आणि इथे आपल्याला 26 क्यू हा फॉर्म आहे आणि 27 क्यू हा फॉर्म आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग जर का राहिलं असेल कोणाचं तर ते इथे तुम्हाला शो होईल आउटस्टँडिंगमध्ये. लेजर विदाउट पॅन, आपण पॅन नंबर नसेल टाकला तर इथे आपल्याला शो होणार आहे. त्यांचा पॅन नंबर टाकायला विचारेल आणि इथे आपल्याला चलन तयार होतं. बट इथे आपल्याला चलन तयार करण्यासाठी आपल्याकडे तो सिल्वर किंवा गोल्ड किंवा प्रीमियमवाला लागेल सॉफ्टवेअर्स. तर इथे आपल्याला 281 म्हणून डायरेक्टली नंबर्स मिळतो, इथून आपण चलन पे करता येतं. बट आपल्याकडे एज्युकेशन मोड असल्यामुळं इथून आपण चलन नंबर वगैरे सिलेक्ट करताना मुश्किल होईल, ह्याच्यामध्ये ते तयार होत नाही आहे. ओके, ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला जाणार तिथे त्यांचा सॉफ्टवेअर्स हा परचेसवालाच असतो, म्हणजे लायसन्सवालाच असतो, त्यामुळे तिथे ते चलन वगैरे शो केलं जातं. परंतु ते आपण डायरेक्टली बँकेतून पे करू शकतो. तर इथे आपल्याला टोटली आपली एंट्रीज झालेली आहे. अशा पद्धतीने आपण टॅलीमध्ये TDS कसा कट केला जातो आणि तो पे कसा केला जातो ते आपण बघितलेलं आहे. टॅक्सेशन मधला आपला पहिला पार्ट आहे. त्यानंतर आपण पुढे हे बघा, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला याची माहिती मिळेल. इथे तुम्हाला ऑनलाईन कसा भरला जातो 281 हा फॉर्म तो शिकायला मिळेल. इथे सगळ्या स्टेप्स मी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. आपल्याकडे डमी अकाउंट नसल्या कारणाने आपण ते भरू शकत नाही, कारण ते डमी अकाउंट नाही चालत आहे, ओरिजिनलच तुमचं चालतं, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेमॅटिकली होता. पण इथे कशी भरायची ती मी स्टेप तुम्हाला लिहून दिली आहे. जर का याच्यामध्ये काही चेंजेस होत आहे तर तुम्ही इंटरनेटवरती त्याची माहिती घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळून जातील. ओके, TDS ची टोटल इन्फॉर्मेशन आहे.
टी डी एस नंतर असेच टॅक्सेशनचे पुढचे पार्ट आता येणार आहेत. ते झाल्याच्या नंतर पेरल वगैरे आपल्याला घ्यायचं आहे. जी एस टीचे पार्ट्स आहेत त्याचे डिफरन्स घ्यायचे आहेत आणि मग आपण आपली टॅलीची सिरीज कंप्लीट करत आहोत. ओके, भेटूया पुढच्या नवीन टॅक्सेशनच्या पार्टमध्ये.